कल्याणमधील मलंगडाच्या यात्रेसाठी आज मोठ्या प्रमाणात भाविक येतात। अनेक वर्षापासून शिवसेनेने या ठिकाणी आंदोलन सुरू केलेले आहेत। आज नेमकं या ठिकाणी येणारे शिवसैनिक कशा पद्धतीने मलंग मुक्तीचा वहिवाट करतात आणि नेमकं आज कोण कोण येणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आहेत। राजेशजी, सांगा आजची जी शिवसेनेची तयारी मलंगडावरती कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने कुठले कुठले नेते या ठिकाणी येणार आहे? आदरणीय हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंदीगे साहेबांनी चालवले ही मलंगडाची मुक्तीचं जे आंदोलन, हिंदूंचे वहिवाट हीच मलंग मुक्तीची पाठ असा आम्हाला नारा देऊन धर्मवीर आनंदीगे साहेबांनी चालवलेले हे आंदोलन आणि मग त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याचे आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज मलंगडावर आम्ही सालाबादप्रमाणे सर्व शिवसैनिक असतील, भाविक असतील, हजारोच्या संख्येने वाजत गाजत या मलंगडावर नाथांचं दर्शन घेण्यासाठी जात असतो। कारण हे हिंदूंची वहिवाट आहे आणि ही हिंदूंची वहिवाट ही मुक्त आपल्या या लोकातनं झालीच पाहिजे आणि त्यामुळे सर्व भाविक जे हिंदू आहेत, जे शिवसैनिक आहेत आणि हा हिंदूंचा वहिवाट असल्यामुळे इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी वरती चढण्यासाठी, डोंगरावरती चढण्यासाठी फनिक्युलर आपण यावेळेस सोय केलेली, पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात जे भक्त आहेत ते वरपर्यंत पोहोचू शकणार आहेत। अतिशय चांगल्या प्रकारे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या फेनिक्युलर भाविकांसाठी चांगल्या प्रकारची सोय करून दिल्यामुळे यावर्षी प्रचंड अशी भाविकांची वरती जाण्यासाठी गर्दी झालेली आहे। आतापर्यंत चालू झाल्यापासून 46,000च्या आसपास भाविकांनी त्याच्यात प्रवास करून आपल्या मंदिराचं दर्शन घेतलं, नाथांचं दर्शन घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे। किती वाजेपर्यंत ही सुरू राहणार आहे? कारण 4च्या नंतर देखील बंद करणार असे प्रशासनाकडनं सांगितलं जात आहे। नेमकं का बंद करणार? प्रशासनाने सांगितलं आहे की सायंकाळी 4 वाजता आपण ती फेनिक्युलर बंद करायचं सांगितलेलं आहे। पण भाविक किती येतात? कारण वरती डोंगरावर प्रचंड अशी मोठी गर्दी होत असल्यामुळे एक सुरक्षेसाठी की बाबा आपण 4 वाजता आपण बंद केली पाहिजे, पण तत्पूर्वी कशा प्रकारे सोय करून केली जाते, कशा प्रकारे पब्लिकवरती भाविक आहेत आणि मग त्यावर प्रशासन आणि आम्ही सर्वजण निर्णय घेणार आहोत। एकीकडे आपण पाहिलं मलंगड मुक्तीसाठी आपण अनेक वर्षापासून आंदोलन करतोय। गेल्या वेळेस मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी देखील आवाहन केलेलं की लवकरात लवकर मलंगड मुक्ती होईल। आता नेमकं आता उपमुख्यमंत्री आहेत, आपली सत्ता आहे, तर या सगळ्या प्रक्रियेसाठी अजून काही चर्चा झाली आहे का आणि कशा प्रकारे आपण मुक्तता करणार आहोत? 101% लवकरात लवकर या मलंगडाची मुक्तता होणार आहे। आता गेल्या वेळेलाच तुम्ही बघितलं असेल दुर्गाडी किल्लाही आपल्या ह्या हिंदूंच्या ताब्यात आलेला आहे। कारण हे संपूर्ण जे परिसर तुम्ही बघितला असेल हे हिंदूंची वहिवाट आहे। इथे कोणीतरी आले आणि त्याच्यावर कब्जा केला तर अतिशय चुकीचं आहे, काहीतरी खोटे कागदपत्र दाखवून कब्जा केलेला आहे। पण ही सर्व हिंदूंची वहिवाट आहे आणि नक्कीच लवकरात लवकर मलंगड मुक्त होणार अशी आम्हा सर्व शिवसैनिकांना, भाविकांना आशा आहे। अनेक वर्षापासून न्याय प्रविष्ट आहे, आता कितव्या टप्प्यावर आहे? नेमकं काय निकाल येईल, तुम्हाला काय अपेक्षा आहे? शेवटच्या टप्प्यात न्यायालयात हा प्रकरण आहे, शेवटचा टप्पा आहे। या थोड्या अवधीतच याचा निर्णय योग्य चांगल्या प्रकारे लागेल। तर एक राजकीय प्रश्न आहे, आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने दुर्दैवी विमान अपघात झाला आणि अजितदादा त्यांचा मृत्यू झाला, मग त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। मात्र बच्चू कडूकडनं किंवा विरोधकाकडनं याच्यावरती अनेक टीका केल्या जातात की कुठली तरी सहानुभूती आहे ती आता त्यांना मिळत नाही, अशा वेगवेगळ्या प्रकारचे टीका करतात। आपण या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? मग खरं तर अतिशय मोठी दुर्घटना महाराष्ट्रानं ते देशावर पडलेली आहे। कारण अजितदादांसारखा नेता होणं शक्य नाही। कारण सकाळी लवकर उठून कामकाजाकडे लक्ष लावून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब
आणि दुर्घटना झाली, अतिशय दुःखदायक घटना. आणि त्यानंतर ताईने घेतलेला शपथविधी, ते शपथविधीसाठी आमच्याकडनं त्यांना मी शुभेच्छा देतो. ते चांगल्या अजितदादांसारखं काम करतील असे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. पण बच्चू कडूने ज्या पद्धतीने सांगितलं की सहानुभूती त्यांची कुठेतरी कमी झालेली आहे शपथ घेतल्यामुळे, तुम्हाला काय वाटतं की हे योग्य होतं अयोग्य, काय नेमकं? नाही, त्याच्यावर काय भाष्य करणं योग्य होणार नाही, कारण एका बाजूला दुर्घटना झालेली आहे आणि मोठे नेते आहेत ते, त्याबद्दल आपण बोलणं योग्य होणार नाही. आता दुसरी गोष्ट सगळीकडे चालू होती की दोन्ही पक्ष एकत्र येतील. राष्ट्रवादी शरद पवार यांनी सांगितलेलं, अदानींनी काल जाऊन त्यांची भेट घेतली. या सगळ्या भेटी आणि घडामोडीकडे एक आमदार म्हणून तुम्ही कसं पाहता? तुम्ही बघितलं असेल, काल आमचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांना पण तुम्ही हा प्रश्न विचारला आपल्या माध्यमातून, आणि आपल्याच माध्यमातून आम्हाला समजतं की दोघे एकत्र येणार आहेत. तो त्यांचा निर्णय, ते ठरवतील त्यांनी काय निर्णय घ्यायचा, तो त्यांचा विषय आहे. एकंदरीत बघितलं तर राजकीय प्रश्नावरती उत्तर देणं टाळलं असेल तरी आजच्या बंदोबस्त आणि त्याचबरोबर मलंगडावरती ज्या पद्धतीने मुक्तता आहे त्यासाठी एक वेगळा विश्वास जो आहे तो आमदार राजेश मोरे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.